आपण रस्त्यावर चालताना एखाद्या घराच्या गेटजवळ किंवा दुकानाबाहेर लाल रंगाचं पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवलेल्या पाहिल्या असतील. अनेक लोकांचा विश्वास असतो की या बाटल्या कुत्र्यांना घाबरवतात आणि त्यामुळे ते घराजवळ येत नाहीत. पण प्रश्न असा आहे की या बाटल्यांमागचं खरं विज्ञान काय आहे? कुत्र्यांना खरंच लाल पाण्याची भीती वाटते का? की हा फक्त लोकांचा गैरसमज आहे? सुरुवातीला या कल्पनेची पार्श्वभूमी पाहूया. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर आणि लोककथांमध्ये असा समज पसरला की कुत्र्यांना लाल रंग किंवा पाण्यातील परावर्तनामुळे गोंधळ होतो. बाटलीतलं पाणी सूर्यप्रकाशात चमकतं, त्यामुळे त्यांचा दृष्टीसंबंधित भ्रम निर्माण होतो आणि ते जवळ येत नाहीत. या विचाराने अनेक लोकांनी आपल्या घराबाहेर लाल पाण्याच्या बाटल्या ठेवायला सुरुवात केली. काहींनी अनुभव सांगितला की त्यामुळे कुत्र्यांचा त्रास कमी झाला, तर काहींनी म्हटलं की काहीही फरक पडला नाही. खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या पद्धतीला कोणताही ठोस आधार नाही. कुत्र्यांची दृष्टी माणसांपेक्षा वेगळी असते. त्यांना लाल रंग स्पष्ट दिसत नाही. ते लाल आणि हिरव्या रंगांमध्ये फारसा फरक ओळखू शकत नाहीत. त्यामुळे लाल पाण्याची बाटली त्यांच्यासाठी वेगळा किंवा भीतीदायक रंग निर्माण करत नाही. शिवाय कुत्रे फक्त दृष्टीवर नाही तर वास आणि आवाजावरही जास्त अवलंबून असतात. म्हणूनच केवळ रंग किंवा परावर्तनामुळे ते घाबरतील ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. काही वेळा पाण्यातील बाटलीतून येणारा प्रकाशाचा झोत किंवा चमक त्यांच्या नजरेला विचित्र वाटू शकतो. त्यामुळे काही कुत्रे थोडं मागे हटतात. पण ही प्रतिक्रिया कायमची नसते. एकदा त्यांना कळलं की त्या बाटलीत काहीही धोका नाही, तर ते पुन्हा त्या जागेवर जातात. म्हणजेच हा उपाय फक्त तात्पुरता परिणाम देतो, तोही सर्वच कुत्र्यांवर नाही. अनेक प्राणीप्रेमी आणि पशुवैद्य सांगतात की कुत्र्यांना घाबरवण्याऐवजी त्यांना दूर ठेवण्यासाठी स्वच्छता आणि जबाबदार वर्तन हाच योग्य मार्ग आहे. कचरा बाहेर न ठेवणे, उरलेले अन्न टाकू न देणे आणि परिसरात कुत्र्यांना त्रास न देता त्यांचं योग्य व्यवस्थापन करणे हेच खरे उपाय आहेत. बाटल्यांसारख्या घरगुती उपायांवर अवलंबून राहणं म्हणजे समस्येपासून तात्पुरता पळ काढणं होय. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही कुठे लाल पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या पाहिल्यात तर समजून घ्या, हा वैज्ञानिक उपाय नाही, तर लोकांमध्ये पसरलेला एक लोकप्रिय गैरसमज आहे. आपण समाजात प्राण्यांविषयी भीती नव्हे तर समजूत वाढवली पाहिजे.